या वर्ल्ड IVF डे ओएसएस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका। कोळी बांधव हे मुंबईचे मालक म्हणून खरे मालक आहेत, बरोबर। त्यांनी देखील भेट घेतलेली आहे। काय नेमका विषय असा आहे की जसं तुम्ही म्हणालात, कोळी हे मूळ मालक आहेत, आपले मुंबईचे भूमिपुत्र खरे मालक कोळी बांधव आहेत। आज अचानकपणे शासन यांना गिरगाव चौपाटीवरून तुमच्या होड्या काढा, तुम्ही इकडे मासेमारी करायचा नाही। आज पिढ्यानपिढ्या, आज नाही म्हटलं तरी 150 वर्षांपासून हे लोक ते व्यवसाय करतात, मासेमारीवर ह्यांचा उपजीविका चालते। तर अशा प्रकारे तुम्ही प्रत्येक ठिकाणी म्हणजे जसं आता गिरगाव चौपाटी तसंच ससून डॉक्सचा पण कोळी बांधवांना तिकडनं हलवण्याचा सगळा प्रयत्न चाललेला आहे। या सगळ्या गोष्टींमुळे ही तक्रार जेव्हा आमच्या मनसेकडे आल्यानंतर आम्ही आदरणीय राजसाहेबांचं निदर्शनास आणून देण्यासाठी आज या ठिकाणी आलेलो आहे। तर गिरगाव चौपाटी आणि ससून डॉक्सचे काही कोळी बांधव या ठिकाणी आलेले आहेत आणि ते तुम्हाला एक्झॅक्टली काय त्यांचं अडचण आहे ते तुम्हाला मांडतील। मी हिरालाल वाडकर गिरगाव चौपाटीचं प्रतिनिधित्व करतो। आज 1939 पासून, त्याच्या अगोदरपासून आमचा गिरगाव चौपाटी कोळीवाडा 30 वर्षाच्या लीजवर दिला होता। तो तोडून 1995 मध्ये तोडून आम्हाला बेघर केलेला आहे। आमचे कोळी बांधव सगळे तिकडे 30-40 होड्या आहेत तिकडे, त्याच्यावर आमची उपजीविका चालते। शासनाने आम्हाला मदत करावी आणि फडणवीस साहेबांनी आमचा विषय लवकरात लवकर मांडावा। पण काय नेमकं सांगण्यात आलेलं आहे? तुम्हाला बेघर करताना काय सांगितलं? आम्हाला इथून सांगतायत की होड्या काढून टाका तुमच्या इथे। तर 2001 मध्ये हायकोर्टाचा असा निर्णय आहे की या कोळ्यांना तिकडे कॉर्पोरेटमध्ये जागा देण्यात यावी, सगळ्या व्यवस्था करण्यात यावी अशी कोर्टाची ऑर्डर आमच्याकडे आहे। पण शासन ऐकायला तयार नाही आणि आम्हाला आता तिथून काढत आहेत। आता हे सगळं तुम्ही राज ठाकरेंना सांगितले, राज ठाकरेंचं नेमकं मत? राज ठाकरे साहेबांनी सगळं ऐकून घेतलेलं आहे आणि सीएमकडे लवकरात लवकर गिरगाव चौपाटीच्या विषयी बैठक लावण्यात येणार आहे। पण मग जेव्हा प्रशासन कारवाईसाठी येतं तेव्हा नेमकं तुम्हाला काय सांगतं? फिशरीज डिपार्टमेंटचे म्युन्सिपाल्टी पोलीसवाले त्याबरोबर येतात आणि आम्हाला होड्या काढायला सांगतात। आम्हाला त्यांनी नोटिसा बजावलेल्या आहेत। हिरालाल पांडुरंग वाडकर नाव सांगा आणि काय? मी संजय करंडे, आमच्या 4 पिढ्या गिरगाव चौपाटीवर मच्छीमारी करण्यामध्ये आहेत आणि आज आम्हाला आमच्या चौपाटीत असताना परप्रांतीय तिथे येऊन बसले आहेत आणि आम्ही तिथे परके झालो आहोत, अशी अवस्था आमची झाली आहे। दर 2 दिवसाला BMCची गाडी येते, दर 2 दिवसांनी पोलीस फौजफाटा येतो, नवीन नवीन नियम सांगतायत आणि कोर्टाचा आदेश आहे ते पण ते आम्हाला ऐकायला तयार नाही आहेत। बस त्यांना इथे मराठी माणूस नको आहे, त्यांना आम्ही एक कोळी आहे ते नको आहे त्यांना। आज आमच्या घरामध्ये आम्ही परके झालो आहोत आणि राजसाहेबांकडे आम्ही मोठ्या आस्थेने आलो आहोत आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की तो आमचा विषय ते फडणवीसांकडे सांगतील आणि आम्ही खूप त्यांच्याकडे आलो आहे आस्थेने आणि आम्हाला माहिती आहे आमचं काम होणार। मुंबई महानगरपालिका देखील जसं तुम्ही म्हणता की दर 2 दिवसांनी गाडी येते, महापालिकेतर्फे नेमकं काय सांगितलं जातं? ते म्हणतात की आम्हाला बघा ऑर्डर आहे, आम्हाला माहिती आहे तुम्ही इथेच राहणार आहेत, पण आम्हाला वरची ऑर्डर आहे तर आम्हाला ते करावं लागतं, बाकी आमची इच्छा नाही। ते ओळखतात आम्हाला की आम्ही कधीपासून आहे, त्यांना पण कळतं आमच्यावर अन्याय होतोय, पण ते म्हणतात आम्हाला जॉब आहे तर आम्हाला ते फॉर्मॅलिटी करावी लागते, बाकी काही नाही। अहो, एक गुजराती मलकानी म्हणून आहे, ती प्रेशराईज करते त्यांना आहे ना, मलकानी म्हणून आहे ती प्रेशराईज करते। आणि गेले 15 वर्ष एकच ती स्त्री आहे जी कंप्लेंट करते, ते ॲडव्होकेट आहेत, ते अध्यक्ष आहेत हाय पॉवर कमिटीच्या आणि त्याच एकाच महिलेच्या कंप्लेंट आहेत। आणि शासनाने तिकडे स्टॉल टाकून दिलेत, सगळे परप्रांतीय आहेत तिकडे, सगळे भैया लोकांना चांगले स्टॉल टाकून दिलेत। बाजूला स्विमिंग पूल आहे गुजरात्यांचा, त्यांची लीज त्यांना तोडलं नाही, त्यांची आणि लीज आमच्या बरोबरची जाती, त्यांना लीज वाढून दिलेली आहे आणि आम्हाला लीज न वाढून देता आम्हाला तिथून काढतायत। आणि एका स्टॉलवर 10 परप्रांतीय 24 तास राहत आहेत, त्यांना परमिशन आहे पण आम्हाला तिथे थांबायला परमिशन नाही। आमचा गिरगाव चौपाटी त्यांना बोटिंग पॉइंट बनवायचं म्हणून आम्हाला हलवण्यात येत आहे, बाकी काहीच नाही। पण मग जसं तुम्ही म्हणालात की काही परप्रांतीय आहेत त्यांच्या संदर्भात ही कारवाई होताना बघायला मिळत नाही, त्यांच्याबद्दल काहीच नाही। तुम्ही तक्रारी दाखल केल्या आहेत का त्याबद्दल? आम्हाला तर अनास्थाच आहे, आम्हाला कळतं आहे की नाही होणार इथे। आज प्रत्येक स्टॉलवर 10 माणसं तरी परप्रांतीय आहेत जे 24 तास तिथे राहतात, तिथेच घाण करतायत, पण ते तिथे शासन दुर्लक्ष करत आहे। त्यांना हटवायचा फक्त मुंबईचा कोळी, बाकी काही नाही।
बच्ची जरा पकड ना, तुम्ही जरा पुढे या ना. तुमचं नाव सांगा आणि तुमचा ससून डॉगचा नेमका काय मुद्दा आहे तो सांगा. नमस्कार, माझं नाव शेखर अनंत जाधव, मी महाराष्ट्र नाविक सेना सरचिटणीस. विषय असा आहे की सस्पेंड डॉग 2015 साली सह्याद्री गृहाला मीटिंग झालेली. त्या मीटिंगमध्ये गडकरी साहेब परत खडसे साहेब हे सर्व मीटिंगला होते. सस्पेंड डॉग सांगितलं गेलं त्यावेळेस की हे ट्रायपार्टी ॲग्रीमेंट करा आणि हा विषय संपवा. BPTनी जागा केंद्र सरकारला दिलेली, केंद्र सरकारने मत्स्य उद्योगला जागा दिलेली. त्याचं भाडं कोळी बांधव त्याचं भाडं देतो ते मत्स्य उद्योगला. मत्स्य उद्योगने ते भाडं पोचवलं नाही. त्यामुळे BPTनी ह्यांच्यावर गदा घातली की हे तुम्ही जागा लवकरात लवकर खाली करा. पण आमचं तिथं म्हणणं असं आहे की आम्ही भाडं दिलं आहे ती चुकी मत्स्य उद्योगची चुकी आहे. आमची चुकी काय त्याच्यामध्ये? मग त्याच्यानंतर 2015 साली मीटिंग झाली. मीटिंगला हे सांगण्यात आलं की तुम्ही ट्रायपार्टी ॲग्रीमेंट करा. तर अजूनपर्यंत 11 वर्ष झाली अजून ट्रायपार्टी ॲग्रीमेंट झाली नाही आहे. आणि मग बाजूच्या कंप्लेंटी असे आहेत, जर सस्पेंड डॉग इट इज अ स्माइली सस्पेंड डॉग, तिथं वास येतो लोकांना, म्हणून त्याच्या कंप्लेंटी त्याला कोणी टाकून ठेवला आणि केस पण फाईल केली त्याच्यावर. म्हणून आता राजसाहेबांना आम्ही भेटलो. राजसाहेबांनी सांगितलं ठीक आहे, मी बघतो, बोलून घेतो आणि मग 2-3 दिवसांनी तुम्हाला सांगतो. बरं, नमस्कार, मी राजेश हरिश्चंद्र कोळी. आज म्हणतात की मुंबई ही कोळ्यांची, पण आता तसं दिसण्यात येत नाही. आणि 4 पिढ्या बोलल्यावरती खूप मोठी कालावधी झाली, पूर्ण एक परिवार येतं. तर आम्ही पूर्वीपासून बघत आलो, जे साहेबांनी सांगितले ट्राय पार्टी म्हणजे BPT आलं जे मूळ मालक आहेत, त्यानंतर सेकंड म्हणजे फिशरीजचे ऑफिसर्स जे आहेत ते, आणि थर्ड म्हणजे आम्ही जे भाडे भरतोय ते. पण या भाड्या भरण्यात आम्ही देतोय फिशरीज ऑफिसला, केंद्र सरकारला येतो, पण ते फॉरवर्ड करत नाही BPTला. आणि हे कोट्याधी रुपयाचं भाडं थकबाकी दाखवत आहेत. म्हणून सुप्रीम कोर्टाची ऑर्डर आली इव्हॅक्युएशनची, त्वरित इव्हॅक्युएशनची. पण आता ती अरविंद सावंत म्हणून आहेत आणि आपले खडसे साहेबांनी तात्पुरती त्याचं स्थगिती आणलेली आहे. पण ही तात्पुरती किती टाईम कालावधी चालेल? आम्हाला याचं किती दिलासा मिळेल? कारण आता व्यवसाय नारळी पौर्णिमा येतेच, त्यानंतर व्यवसाय पुन्हा चालू होईल. आणि त्यानंतर काय, जर इव्हॅक्युएशन या लोकांनी अर्जंट बेसिसवरती सांगितलेलं आहे तर ते होऊ शकत नाही. म्हणून आम्ही आज राजसाहेबांकडे आलो आहे आणि त्यांनी आश्वासन दिलं की आपण CM साहेबांकडे त्याचं हे करूया, आपण जाऊया, बैठक घेऊया. आणि त्याचं म्हणजे त्यांनी पूर्णपणे आश्वासन दिले की याची पूर्ण पुढे कारवाई होणार नाही इव्हॅक्युएशनची. मत्स्य आणि बंदरे नितेश राणे यांच्याकडे आहे आणि नितेश राणे यांनीच शेतीचा दर्जा मासेमारीला दिलेला बघायला मिळतोय. त्याच्यामुळे आनंद साजरा देखील केला जातोय. पण दुसरीकडे अशा पद्धतीची ही परिस्थिती आहे, याकडे दुर्लक्ष होत आहे का? आणि दुसरा प्रश्न असा आहे की जसं तुम्ही म्हणालात की मत्स्य बंदर आहेत, विभाग आहे, त्यांनी हा पैसा फॉरवर्ड केलेला नाहीये BPTला. त्याच्यामुळे मग याच्यामध्ये दोषी कोण वाटते तुम्हाला? सरकारच, केंद्र सरकार. कारण आम्ही मत्स्य विकास विभाग जो आहे आणि पावत्या सुद्धा आहेत याच्या की म्हणजे आम्ही जे पैसे भरतोय मच्छीमार बांधव जे गोडाऊनाचे, जिथे जवळजवळ 4 लाख कुटुंब कोळीवाड्यातले जे आहेत, कुलाबा कोळीवाड्यातले जे इन्व्हॉल्व्ह आहेत त्याच्यात, पण हे भाडं पुढे BPTला जात नाही. कारण ते म्हणतात आम्हाला कुठलंही भाडं आत्तापर्यंत 1984 पासून कुठलंही भाडं आलेलं नाही आहे. त्याच्यामुळे ते बोलतात आम्ही सुप्रीम कोर्टात केस केलेली आहे आणि अगेन्स्ट ती काय जी PPI ॲक्ट आहे त्याच्या अगेन्स्ट ते ऐकायला तयार नाही आहे. मुंबई आमच्या कोळ्याची, नाही कोणाच्या बापाची. मुंबई आमच्या कोळ्याची, नाही कोणाच्या बापाची. महाराष्ट्रावरून मग सेनेचा माननीय राजसाहेब ठाकरेंचा एक नारा दिल से मनसे. मुंबई आमच्या कोळ्याची, नाही कोणाच्या बापाची. मुंबई आहे कोळ्याची, नाही कोणाच्या बापाची. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सन्माननीय. या वर्ल्ड IVF डे OSS व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.